घेतला। सामान्य जीवाचा अनुभव हा विचित्र स्वरूपाचा असतो। एकाला सुख देतो तो दुसऱ्याला दुःख त्या ठिकाणी देत असतो। मालकीन बाईकडे कामवाली पळत पळत जाते आणि मालकीन बाईला सांगते उद्यापासून मी कामाला येणार नाही। कामवाली बाई काय म्हणते, मी उद्यापासून कामाला येणार नाही। मालकीन बाई विचारते काय झालं? काय नाही म्हणे, मला पागलखान्यामध्ये सरकारी खात्यामध्ये नोकरी मिळाली। त्यावेळेस मालकीन बाई म्हणते तुझा इंटरव्ह्यू वगैरे घेतला का त्यांनी? त्यावेळेस ती कामवाली म्हणते खूप मोठा इंटरव्ह्यू घेतला, परंतु एका प्रश्नामध्येच त्यांनी माझं सिलेक्शन केलं। कुठला प्रश्न विचारला त्यांनी? त्यावेळेस ती म्हणते त्यांनी मला विचारलं की तुमच्याकडे कुठला अनुभव आहे? मी सगळा माझा अनुभव तुमच्या घरातला सांगितला आणि तो सांगितल्यानंतर ते म्हणाले तुम्ही ज्या घरामध्ये आता काम करता तिथला अनुभव या पागलखान्यामध्ये नोकरी करण्यासाठी परिपूर्ण आहे, तुमचं सिलेक्शन झालेलं आहे। विठ्ठल आपला अनुभव असतो। पुण्याचा जर मुंबईला गेला तर पहिली अडचण असते, मुंबईला सकाळ सकाळ रांग लागते, पोट काही साफ होत नाही। आणि तोच मुंबईचा ज्यावेळेस पुण्याला येतो त्यावेळेस त्याची गडबड त्या ठिकाणी होते, त्याचंही पोट साफ होत नाही। तर त्यावेळेस तो ज्यावेळेस मुंबईचा पुण्याला आला त्यावेळेस तो टॉयलेटमध्ये 15 मिनिटं झालं तो मित्र बाहेरच यायला तयार नाही। मग दुसरा इथला काळजी करायला लागला, तो बाहेर येत नाहीये। त्याचा जो मुंबईचा मित्र म्हणला मी त्याला 5 मिनिटात बाहेर आणतो पा। तो गेला आणि धडाधडा दरवाजा त्या ठिकाणी वाजवला, 5 मिनिटांमध्ये तो बाहेर आला। हा पुण्याचा म्हणतो असं कसं झालं? का नाही म्हणे, आमच्या इकडे मुंबईमध्ये दरवाजा वाजवल्याशिवाय काहीच होत नाही। हा सामान्य जीवाचा अनुभव असतो। परंतु माता हो, हे जे टाळकरी उभे आहेत, गायनाचार्य उभे आहेत, यांना त्या ठिकाणी बंधन केलं पाहिजे। खंडारकर महाराजांनी ज्यावेळेस गाथा त्या ठिकाणी सादर केली त्यावेळेस त्या पहिल्या पानावरती कुठल्या कीर्तनकाराचं नाव लिहिलेलं नाही, प्रवचनकाराचं नाव लिहिलेलं नाही। खंडारकर महाराज त्या ठिकाणी म्हणतात, ज्या तुकोबरांची अभंग वाणी टाळकऱ्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचवली त्या सर्व टाळकऱ्यांना माझी ही गाथा समर्पित। कारण ज्येष्ठांचा अनुभव माताओ त्या ठिकाणी अतिशय महत्वपूर्ण असतो। एक ज्येष्ठ बाबा आपले पेन्शन काढण्यासाठी आपल्या नातवाला घेऊन बँकेमध्ये जातात। नातू त्या ठिकाणी म्हणतो बाबा तुम्ही बसा, मी कॅशियर कडनं पैसे घेतो। नातू त्या ठिकाणी पैसे घेत असताना त्यातल्या 100च्या ज्या नोटा होत्या त्या फाटक्या नोटा त्या ठिकाणी होत्या। तो नातू कॅशियरला म्हणतो या नोटा मला चालणार नाही। कॅशियर म्हणतो अरे चालतील चालतील। बऱ्याचशा वेळा त्या ठिकाणी दोघांचं भांडण झालं। आजोबांनी ते दृश्य पाहिलं। आजोबा नातवाकडे गेले आणि त्याला शांत खुर्चीवरती बसवलं। आजोबांनी त्या ठिकाणी थोडासा विचार केला। विचार केल्यानंतर आजोबा आणि तो नातू बँकेच्या मॅनेजरकडे गेले। मॅनेजरला बाबांनी सांगितलं, बाबा या मॅनेजर साहेब, मी या ठिकाणी पैसे भरण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। हे 5 ज्या नोटा आहे 100च्या, त्या 5 नोटा त्या ठिकाणी तुमचा कॅशियर घेत नाहीये। त्यावेळेस बँकेचा मॅनेजर म्हणला, बाबा बरोबर आहे, या फाटक्या नोटा आहेत, या फाटक्या नोटा आमचा कॅशियर घेणार नाही। त्यावेळेस बाबा म्हणाले चला आता माझ्या बरोबर। बाबांनी मॅनेजरला त्या ठिकाणी घेतलं, कॅश काउंटरच्या त्या ठिकाणी गेले आणि बाबा त्या ठिकाणी मॅनेजरला म्हणतात, ह्या 5 नोटा मी या ठिकाणी भरण्यासाठी आलेलो नाही, ह्या 5 नोटा तुमच्याच कॅशियरनी त्या ठिकाणी मला दिलेल्या आहेत। ह्या तुम्हाला जर चालणार नसतील तर मला सुद्धा त्या ठिकाणी चालणार नाही। निरुत्तर कॅशियर झाला आणि बाबांना त्या ठिकाणी नोटा त्या ठिकाणी बदलून दिल्या। कशाच्या जोरावरती बाबांनी ही युक्ती लढवली? तर जीवनामध्ये 2 गुरु असतात। जीवनामध्ये 2 गुरु असतात, एक कर्माचा गुरु असतो आणि एक अनुभवाचा गुरु असतो। कर्म हे लढायला शिकवतं, कर्म हे लढायला शिकवतं
तर अनुभव हा जिंकायला शिकवतो. विठ्ठल